नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत की सगळेजण हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. राघव तिथे व्हीलचेअरवरती येतो. राणी तिला घेऊन येते आणि रुक्मिणी काकू बोलते, राणी तू हे काम बेस्ट केलेलं आहे की त्याला खुर्चीवरती बसवलेलं आहे, म्हणजे आता त्याच्या पायालाही त्रास होणार नाही. आणि बाबाही सांगतात, राघव तू आता आराम कर आणि पायावरती जास्त जोरही देऊ नको, म्हणजे तुझा पाय लवकरात लवकर बरा होईल. पुढे राघव सिंधूजवळ जातो आणि तिला सांगतो, मला तुझ्याशी एक काम आहे. हे काम काय आहे हे सांगण्यासाठी तो तिथे तिच्याजवळ जातो. तिला एक लेटर तो तिच्या हातामध्ये देतो आणि तिला सांगतो, हे वाच, म्हणजे तुला काय आहे लेटरमध्ये हे कळेल. सिंधू त्याच्या हातातनं लेटर घेते आणि लेटर वाचल्यानंतर म्हणते, हा तर पुरस्कार आहे सावीला आणि मला देत आहे. असं बोलल्यानंतर विनू ऐकतो आणि विनूला खूप आनंद होतो. विनू बोलतो, अभिनंदन काकू आणि सावी, तुम्हाला दोघांना पुरस्कार मिळत आहे, तुम्ही खूप शूर आहात म्हणून. राघव सांगतो की माझ्यासोबत मी तुम्हालाही पुरस्कार द्यावा असे सरकारला विनंती केली आहे. तुम्ही मला चोरांना पकडायला खूप मदत केली होती. हां, तर रुक्मिणीही बोलते, हो खरंच, आज जर सिंधू नसती तर तूही चोरांना पकडू शकला नसतात, त्यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. पुढे दुसऱ्या दिवशी सगळेजण पुरस्कार सोहळ्यासाठी जाण्यासाठी तयार होऊन हॉलमध्ये येतात. राघवही येतो आणि तितक्यात सावीही येते आणि सावी पोलिसांचा ड्रेस घालून येते आणि तिच्या राघव काकाला ती सॅल्यूट करते. राघवला ते बघून खूप आनंद होतो. तो बोलतो, वाव, खूप छान दिसत आहेस तू, एकदम रिअल पोलीससारखी दिसते. असं बोलल्यानंतर पुढे सावी म्हणते की मी तुमच्यासारखी दिसते का? पोलीस झाल्यावर मी मोठी तुमच्यासारखीच दिसणार आहे. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, हो खूप छान दिसत आहे तू. आणि नेहमीप्रमाणे रुक्मिणी टॉन्ट मारायचं काही सोडत नाही. ती बोलते, कोण कुठली आणि आली राघवची बराबरी करायला. असं म्हटल्यानंतर राघवला खूप राग येतो, पण मुलांसमोर तो दाखवत नाही. मुलांना तो सांगतो, आपल्याला जायला उशीर आहे, तोपर्यंत तुम्ही दोघेजणी आतमध्ये जाऊन खेळत बसा. आणि ते आतमध्ये गेल्यानंतर राघव रुक्मिणी काकूला समजवतो, तू घरात सगळ्यात मोठी आहे, तुझं बोलणं वागणं मला काही पटत नाही, एवढ्या मुलीचं तू का राग करते, असं करू नको. सिंधूलाही खूप राग येतो. सिंधू बोलते, मी तुमच्या घरी उपचार करण्यासाठी राहते, पण तुम्ही माझ्या मुलीला काही वेळ बोललेलं मी सहन करणार नाही. असं बोलल्यानंतर रुक्मिणी काकूही चिडते आणि सिंधूला सांगते, माझ्याच घरात उभी राहून माझ्यावर रुबाब करायचं नाही आणि माझ्याशी ह्या भाषेतही बोलायचं नाही. त्या दोघींची वाद सुरू असतानाच तो वाद थांबवण्यासाठी राजेश्री मध्ये पडते आणि सांगते, आता हा वाद इथेच संपवा आणि कोणीही कुणाला काही बोलू नका. पण सिंधूला खूप राग आलेला असतो. ती सावीला आतमधनं आवाज देते आणि सावीचा हात धरून तिला बाहेर खेचत घेऊन जाते. पुढे सगळेजण पुरस्कार सोहळ्यासाठी पोचतात. पुरस्कार सोहळा सुरू होतो. सगळेजण कौतुक करत असतात चोरांना पकडलं म्हणून. मग राघवला स्टेजवरती बोलवतात. राघवला पुरस्कार देतात, त्याला शौर्य पदकही देतात आणि मग तो 4 शब्द बोलत असतो की सावी आणि सिंधू या दोघींच्या धाडसामुळेच आज आपण चोरांना पकडलेलं आहे. ही मुलगी आणि सिंधू माझ्यासोबत नसती तर चोर पकडणं शक्यच नव्हतं. आणि तो सावीचं कौतुकही सांगत असतो. सावीने कशी चोरांसोबत लढाई केली, त्यांना कसं तोंड दिलं, याच्या आधीही तिने चोरांशी लढाई केली होती, हेही आठवणीने तो तिथे सगळ्यांसमोर सांगत असतो. सगळेजण तिचं कौतुक करतात. पुढे सिंधूला हिरकणी पुरस्कार जाहीर होतो आणि तो पुरस्कार घेतल्यानंतर ती सगळ्यांचे आभारही मानते आणि सावीलाही पुरस्कार देण्यात येतो. सावी खूप आनंदी असते आणि सगळ्यांसमोर पुरस्कार घेते. पुरस्कार घेतल्यानंतर ती सांगते, मला 2 शब्द बोलायचे आहे सगळ्यांसमोर. मग राघव तिला एक खुर्चीवर उभं करतो स्टेजवरती माईकसमोर आणि ती सांगू लागते की मला मोठी झाली की पोलीस बनायचं आहे, मी राघव काकांसारखी खूप छान पोलीस बनणार, असं ती सगळं बोलत असते. पण इकडे रुक्मिणी काकूला वेगळंच टेन्शन आलेलं असतं. ही मुलगी नेहमीप्रमाणे काहीतरी बोलणार असं तिला 100% ठाऊक असतं आणि ती सुरुवातही करते. इकडे सावी म्हणते, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. तुम्हाला विनू आवडला म्हणून तुम्ही विनूला घरी घेऊन आलात, तसेच मला तुम्हीही खूप आवडतात आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावे. असं बोलल्यानंतर सगळी परिस्थितीच बदलते. सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि सगळे निशब्द होतात. तेव्हा सिंधू तिला समजवण्यासाठी स्टेजवरनं खाली उतरवते, पण ती काही केल्या ऐकायलाच तयार नसते. ती तिची बॅग घेऊन येते, बॅगमधनं एक पेपर आणते आणि सांगते, विनूला तुम्ही आणले तेव्हा असे पेपरवर साईन केले होते, मग विनू तुमच्या घरीच राहतो. आता मीही असे पेपर तयार केले आहे आणि तुम्ही ह्या पेपरवर साईन करा आणि माझ्यासोबत आयुष्यभर राहा.
असं म्हटल्यानंतर राघवची तर बोलतीच बंद झालेली आहे. तो निशब्द झालेला आहे. त्याला काय बोलावं तेही कळत नसतं. तिचा खूप आग्रह असतो की तुम्ही ह्या पेपरवर साईन करा आणि माझे बाबा बना, म्हणजे मीही सावी राघव सिंधू बनेल. पुढे सिंधू परिस्थिती सावरण्यासाठी तिला थांबवते. तिला स्टेजवरनं खाली घेऊन जाण्याचाही प्रयत्न करते, पण सावी काही केले ऐकत नसते. ती एकच रट लावलेली असते राघवला, तुम्ही माझे बाबा बनतात का? तुम्ही मला खूप प्रेम केलं, खूप जीव लावला. दिवाळीला मला तुम्ही उठणंही लावलं, माझा होमवर्क घेता, मला फटाकडे आणले, खूप तुम्ही माझे लाड करतात, मला तुम्ही खूप आवडतात, मला तुम्ही बाबा म्हणून खूप आवडाल, मला मोठं होऊन तुमचं नाव लावायचं आहे, असं ती त्यांना सांगत असते. तिचा हट्ट बघून सगळेजण निशब्द झालेले असतात आणि सिंधूही तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते. ती ऐकत नसते. शेवटी ती तिचा हात धरते आणि खेचत खेचत तिला बाहेर घेऊन जाते. परिस्थिती सावरण्याचा ती प्रयत्नही करत असते, पण सावी लहान असते, त्याच्यामुळे ती बोलतच असते. तिचा हट्ट चालूच असतो. तो हट्ट कसं थांबवणार सिंधू ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.